नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगरमध्ये घडलेल्या मोठ्या घरफोडीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वी छडा लावत सराईत गुन्हेगारास अटक केली असून सुमारे 19 लाखाच्या आसपास मुद्देमाल घरमालक कुटुंबासह बाहेरगावी गेले असल्याची संधी साधत चोरट्याने घराच्या मागील दरवाजाचा लॉक तोडून घरात प्रवेश केला होता. सोन्या चांदीचे दागिने, डायमंड तसेच रोख रक्कम असा मोठा ऐवज लंपास केल्यानंतर आरोपी फरार झाला होता. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी घरफोडीचे गुन्हे तातडीने उघडकीस आणण्याचे आदेश दिल्यानंतर पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक सक्रिय झाले. गोपनीय माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे रमेश महादेव कुंभार राहणार ठाणे याला अटक करण्यात आली. चौकशीत त्याने साथीदारासह हा गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्याचा साथीदार सध्या फरार आहे. आरोपीच्या सांगण्यावरून पोलिसांनी सोन्याची लगड, चांदीचे मोती, कार व घरफोडीसाठी वापरलेले साहित्य असा एकूण 19,42,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्या आरोपीवर यापूर्वी तब्बल 38 गुन्हे दाखल असून तो सराईत घरफोड म्हणून ओळखला जातो. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.